आज न्यूजपेपर संपले, शेवटचाच तुकडा राहिला होता. तर हा साहेब एकटाच खातोय पेपर पकडून. बघा, पायाने पकडून ठेवला आहे पेपर, उडतोय म्हणून. इतका हुशार आहे हा बघ. ए चल ये इकडे, यो ए हिरो चल ये. जाऊ दे, त्याला नाही खायचं, काय करणार नाही. कारण हिरोला खाऊन द्यायला नाही, हिरोला खाली हे घे हिरो. दिवसातून एकच वेळा आपण यांना खायला देतो, त्यामुळे यांना पोटभर देणं गरजेचं. या इकडे, या शेठ इकडे या. ए इकडे, ये लवकर खा. हा आहे ना, हा काय रे ए ढंपू, काय चल इकडे. खायचं आहे, खायचं आहे, खा सगळं खाऊन टाक. हा हे चल ये. तू तुझं खात नाही म्हटलं तरी कशाला ओरडतोय रे? हां, सकाळी सकाळी भांडण तंटा करतोस. असं करतात का व्हाईटी बॉय? हे व्हाईटी बॉय बाय. खाणार, खाती. मी मार्केटमध्ये गेले होते ना टाकायला, त्यामुळं थोडं राहिलं. लाली मॅडम उठा की, या खायला. ह्यांनी तर सगळं मातीत पांगवलेले. तुला नाही खायचं बाळा? मम्मी चल उठ, उठ बाबू, उठ लवकर. गुड गर्ल नाही ना तू? उठ लवकर. नाही नका उठू, नका, जाऊ देत, झोपू देत तिला. रात्रभर थंडीने झोपत नाही येत. आपण 4 ब्लँकेट्स घेतो, त्यांना काय लेकरांना. मग पाणी ठेवत जा पण काका, काय हो हो पाणी ठेवत. हां, कारण खाल्ल्याच्या नंतर आहे ना, हे खाल्ल्याच्या नंतर पाण्याची गरज आहे. चला बाय. राणी, तुझी पिल्लं कुठे आहेत राणी? हे राणी, आता यांना रस्त्यावर खायला देते त्याचा त्रास होतो ना. हा कचरा बघा, हे कचऱ्याचे ढिगारे, किती घाण पडलेली आहे. इथं पाटी लिहिले बघा, इथे कचरा टाकू नये. बाय बाबू. थोडं हळूहळू खा रे ब्राउनी, घशामध्ये नाकामध्ये अडकल आणि श्वास घ्यायला त्रास होईल. आता इथे लग्न आहे त्यामुळे सगळे पळून गेले. चला बाय. इथे लग्न आहे त्यामुळं सगळीच लेकरं कुठे ना कुठे पळून गेलेत. आडोशाला बसतात. दंतू सापडला आहे. पण खूप वाईट वाटतं नाही, लेकरांचं एवढं हाल होतं. आपल्या हौसेसाठी आपण मोठमोठे आवाज करणारे DJ बँड आणतो, पण ह्या लेकरांचं काय, आपण यांचा विचारच करत नाही. आज जीन्स चालवले आहे टेकडेवरती, कारण गोनपाटाची पोती नेली होती. बहुतेक माझा आवाज तुम्हाला येणार नाही. हाय फ्रेंड्स, नमस्कार, जय महाराष्ट्र. काळू आणि दंतवा सापडलेला आहे, पण इथं लग्न असल्यामुळे बाकीची लेकरं पळून गेलेत. खरं तर ह्या प्रथा, ह्या रूढी कधी बंद होणार माहिती नाहीत. जुनं ते सोनं असं म्हणतात. जर आपण जुन्या गोष्टी चालू केल्या तर खरंच ना प्राण्यांना त्रास होईल ना, म्हाताऱ्या लोकांना त्रास होईल. आहे बघा, खूप त्रास होतो. हा आवाज, मी 4 ते 5 किलोमीटरवरती राहते, हा आवाज माझ्या घरापर्यंत पोचतो. तर प्लीज सगळं बंद करा, यांचा विचार करा थोडा. काय ही पद्धत? सगळं खाली सांडून खाण्याची का ही पद्धत? जॉय, राधा आमची खूप शहाणी आणि गुणी मुलगी आहे खरंच. ए जॉय चल इकडे. चल चल. मेरी जॉय को खाना. जॉयला आहे ना खाऊनच देत नाही ते, खतरनाक. एकटेच खातात. जॉय खा. हा जॉय माझा इतका हुशार आहे ना मुलगा, खरंच कधी त्रास देत नाही. खाण्यासाठी तर कधीच भांडत नाही. पण हे मॅडम आणि ही मॅडम, पलीकडचं आहे आमचं जॉय. थोडं तरी माणसासारखं वागा प्लीज, कारण खरंच खूप यातना होतात यांना. कितीतरी दिवसांनी खायला मिळतं. हे पक्षी पशु बघा, हे फक्त खाण्याच्या आसेने, आणि इथं पाणी प्यायला मिळतं म्हणून.
काही दिवसांनी तर काहीच दिसणार नाही. हे पण आता सूर्यास्त होत आहे. काही दिवसांनी सुंदर जागा खरंच राहणार नाही आणि याचं रूपांतर बघा या बिल्डिंग्समध्ये होणार आहे. खूप वाईट वाटतं. महाराष्ट्र आपला कुठे चालला आहे आणि लोकांनी कुठे नेऊन ठेवलं आहे. ये खाली.